नमस्कार, मी अनुष्का. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. आज चंद्रपूरच्या देवी महाकाली यात्रेतील महत्त्वाचा दिवस चैत्र पौर्णिमा आहे. चंद्रपूरच्या देवी महाकाली दर्शनासाठी 3 राज्यातील भाविकांची या निमित्तानं चंद्रपुरात गर्दी होते. धार्मिक वस्तूच्या दुकानांनी मंदिर परिसर सजला आहे. सुमारे महिनाभर चालणाऱ्या या यात्रेत चंद्रपूर महानगरपालिकेनं भाविकांना मूलभूत सुविधा पुरवल्या आहेत. यात्रेकरूंमध्ये मराठवाडा विभागातून येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे. उन्हाचा तडाखा बघता नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आलं. दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा चंद्रपूरची माता महाकाली यात्रा सुरू झालेली आहे आणि 23, 24, 25 या दरम्यान इथे मोठ्या प्रमाणात भाविक येणार आहेत. त्या दृष्टीने महानगरपालिकेच्या वतीने तिथे कुंडावर आंघोळीची व्यवस्था, त्याकरता शॉवरची व्यवस्था, त्याचप्रमाणे शौचालयाची व्यवस्था, थांबण्याकरता पेंडॉलची व्यवस्था, पाणी पिण्याकरता व्यवस्था, या सर्व व्यवस्था तिथे उभारलेल्या आहे. महानगरपालिका नियंत्रण कक्ष आहे तिथे. आरोग्य व्यवस्थेची सुद्धा चमूसुद्धा तिथे उपलब्ध आहे. फायर गाडीसुद्धा उपलब्ध आहे. या निमित्ताने येणाऱ्या सर्व भाविकांना व नागरिकांना विनंती करेन की उन्हाचा तडाखा फार आहे तरी सर्वांनी याची काळजी घेऊनच दर्शनाचा लाभ घ्यावा व स्वच्छता राखावी व महानगरपालिकेला सहकार्य करावे. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.